विद्यार्थ्यांनो, डेली जी के डोज या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अनिल फुले तुमचं स्वागत करत आहे. बेसिक टू ॲडव्हान्स इंग्लिश बेस सिरीजमध्ये आपण भाग पाहतो प्रोनाऊन, आणि प्रोनाऊनमधला प्रकार आहे 9वा डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन. कोणकोणत्या डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन? तर बा, इच, आयदर, नायदर, एव्हरीवन इत्यादी विभाजक सर्वनामे आहेत. यापैकी एक सर्वनामे वापरतात. आता उदाहरण पहा. इच बॉय वॉज गिवन अ प्राइज. प्रत्येक मुलाला बक्षीस देण्यात आले. आयदर रोड लीड्स टू द रेल्वे स्टेशन. यापैकी एक रस्ता रेल्वे स्थानकाकडे जातो. नायदर ॲक्युजेशन इज ट्रू. यापैकी कोणताही आरोप खरा नाही. एव्हरीवन ऑफ द स्टुडंट्स वॉज हॅपी. विद्यार्थ्यांपैकी प्रत्येकजण आनंदी होता. डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन ही नेहमी एकवचनी असतात. पाहता, इच ऑफ द टू स्टुडंट वॉज हॅपी. इच आणि वॉज. आयदर इज बॉय करेक्ट. आता पहा, स्टुडंट्स या ठिकाणी स्टुडंट या अनेकवचन नामानंतर वाज हे सहाय्यकारी क्रियापद कसे? तर लक्षात ठेवा, वाज हे इजसाठी वापरलेले आहे आणि स्टुडंटसाठी नाही. आणि डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाऊन ही नेहमी एकवचनी असतात. आता पाहता, रेसिप्रोकल प्रोनाऊन म्हणजे परस्परवाचक सर्वनामे. पहा, इच अदर, वन अनदर यांना रेसिप्रोकल प्रोनाऊन असे म्हणतात. पण दे ऑल गेव गिफ्ट्स टू वन अनदर. त्या सर्वांनी एकमेकांना भेटवस्तू दिल्या. टू पॅसेंजर्स सेव्ह देमसेल्स बाय हेल्पिंग इच अदर. दोन प्रवाशांनी एकमेकांना मदत करून वाचवले. दोन घटकासाठी इच अदर वापरतात आणि दोनपेक्षा अधिक घटकांवरीसाठी वन अनदर वापरतात. तर पाहता उदाहरण. ही हॅड हिज ब्रदर लव इच अदर व्हेरी मच. तो आणि त्याचा भाऊ म्हणजे दोन घटक. ही अँड हिज ब्रदर लव अनदर व्हेरी मच. तो आणि त्याचे 5 भाऊ म्हणजे घटक. दॅट हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह दर्शक तसेच रिलेटिव्ह संबंधी सर्वनाम म्हणून सुद्धा वापरले जाते. मग एखाद्या वाक्यात दॅट हे सर्वनाम असेल तर डेमॉन्स्ट्रेटिव्ह आहे की रिलेटिव्ह आहे कसे ओळखायचे? तर पाहता फरक त्याचा. डेमॉन्स्ट्रेटिव्ह सर्वनाम म्हणजे धिस इज माय पेन. तो माझा पेन आहे म्हणजे दर्शक सर्वनाम. रिलेटिव्ह प्रोनाऊन म्हणजे संबंधित सर्वनाम म्हणजे आय हॅव फाउंड द पेन दॅट आय लॉस्ट. मला तो पेन सापडला जो हरवला होता. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊनच्या अगोदर नाम नसते, त्यांच्यानंतर लगेच क्रियापद येत असते. आणि रिलेटिव्ह प्रोनाऊनच्या अगोदर नाम असते. वाक्याच्या रचनेत फरक असतो.